नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 17 एप्रिल 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. रोज आपण 10 जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण बघत असतो, रोज सकाळी 6 वाजता. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक जरूर करा. बघत आपण खूप महत्त्वाचे प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात आपण. प्रश्न असा होता, नुकतेच 9वा हिंदी महासागर संमेलन 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? हे 9वा हिंदी महासागर संमेलन आहे. याचं आयोजन करण्यात आलं होतं मॉरिशस या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. मॉरिशस, ज्या मॉरिशसची राजधानी आहे पोर्ट लुईस. पोर्ट लुईस ही ती राजधानी लक्षात ठेवा. तर अत्यंत महत्त्वाचं आजचे 10 प्रश्न, त्याचं विश्लेषण. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, नुकतेच बायोकेमिस्ट्री आणि हेमॅटॉलॉजीमध्ये ISO 15189 2022 मान्यता प्राप्त करणारी पहिली आयुर्वेदिक संस्था कोणती ठरलेली आहे? ही पहिली आयुर्वेदिक संस्था आहे, ज्याचं नाव आहे CARI बेंगळुरू. पर्याय क्रमांक 2. CARI म्हणजेच सेंटर फॉर आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट म्हटलं लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच काय? सेंटर फॉर आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट, भारतीय आयुर्वेद संशोधन संस्था, जी बेंगळुरू या ठिकाणी येतं. आणि बेंगळुरू ही कर्नाटक या राज्याची राजधानी देखील आहे, ज्याला आपण स्पेस सिटी असंही म्हणतो, ज्याला आपण सायन्स सिटी असंही म्हणतो, ज्या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय देखील आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. ओके, आयुर्वेद संशोधन संस्था या ठिकाणी. तर बायोकेमिस्ट्री आणि हेमॅटॉलॉजीमध्ये ISO 15189 2022 मान्यता प्राप्त करणारी पहिली आयुर्वेद संस्था ठरलेली आहे. ओके, लक्षात ठेवा, MP आहे. चला, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, भारतामध्ये नुकतंच एक नवीन दिवस आपण साजरा करणार आहोत. कुठलं? तर राष्ट्रीय आयुर्वेद दिवस. राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा कधी साजरा केला जात असतो? दरवर्षी. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी बघत आपण आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमीयुक्त आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. बंगळुरू येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था म्हणजेच सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूटने क्लिनिकल प्रयोगशाळेला बायोकेमिस्ट्री आणि हेमॅटॉलॉजी या दोन्हीसाठी हा जो प्रमाणपत्र आहे, तो प्रमाणपत्र मिळवलेला आहे. आणि असा सन्मान मिळवणारी केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन संस्थेच्या अंतर्गत पहिली संस्था ठरलेली आहे. ही ती संस्था आहे, बेंगळुरूमध्ये त्याचं मुख्यालय आहे. मग काही पहिले जे गोष्टी होत्या त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. 2027मध्ये पहिल्या स्पोर्ट्स ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? हे आहे सौदी अरेबिया. भारताचा पहिला ऑफशोअर विमानतळ कोणत्या ठिकाणी बांधला जाणार आहे? मुंबईमध्ये. भारतातील पहिले सोलर साऊंड बॉक्स कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? ही आहे कंपनी पेटीएम. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? हे महाराष्ट्र. ओके, स्टँडर्ड्स अँड पुअर्स म्हणजे S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग 2025मध्ये समावेश होणारा भारतातील पहिला बँक कोणता आहे? येस बँक. भारतातील पहिल्या बायो बँकचे उद्घाटन पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्क येथे करण्यात आले असून ते कोणत्या राज्यामध्ये आहे? हे आहे पश्चिम बंगालमध्ये. भारतातील पहिल्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर धोरणाचा वापर कोणत्या राज्याने केले आहे? हे आहे मध्य प्रदेश. दुसरा प्रश्न, नुकतेच 10 ते 11 एप्रिल 2026 रोजी भारतीय वायुसेनेचे मेंटेनन्स कमांडर्स जो काही कॉन्क्लेव्ह आहे, परिषद आहे, हे परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे? हे पार पडलं आहे नागपूरमध्ये. पर्याय क्रमांक 3. नागपूर जी महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर आहे. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन देखील भरतं. नागपूर हे नाग या नदीच्या काठी आहे. नागपूरमध्ये पेंच नावाचं एक राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच नावाचा एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे, ज्याला आपण प्रोजेक्ट टायगर असं म्हणतो. मेंटेनन्स कमांडर्सचं कॉन्क्लेव्ह हे या ठिकाणी पार पडलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काही बौद्ध धर्मात दीक्षा घेतली होती, ती दीक्षा भूमी देखील कुठं आहे? तर याच नागपूरच्या भूमीवरती आहे, नागपूरमध्ये आहे, लक्षात ठेवा. भारतीय नौदलाचे प्रमुख आता दिनेश कुमार त्रिपाठी. ओके, आणि भारतीय भूदलाचे प्रमुख आता उपेंद्र द्विवेदी.
आणि भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. सॉरी. चला, जे काही संमेलन किंवा लेटेस्ट परिषद पार पडले त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 पार पडलं सातारामध्ये. ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद 2025 पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. G20 शिखर परिषद 2026 पार पडलं अमेरिकेमध्ये होणार आहे. भारत आसियान युवा शिखर परिषद 2025चे आयोजन करण्यात आलं, हे पार पडलं गोव्यामध्ये. पाली अभ्यासाच्या भविष्यावरील परिषदेचे पहिले आंतरराष्ट्रीय परिषद पार पडलं श्रीलंकामध्ये. शांघाय सहकार्य संघटनेचे 2025चे शिखर परिषद चीनमध्ये पार पडलं. रामसर कराराचे संबंधित COP15चे आयोजन झिम्बाब्वे या ठिकाणी करण्यात आलं होतं गेल्या वर्षी. भारत टेलिकॉम 2025 दिल्ली या ठिकाणी पार पडलं. संसद क्रीडा महाकुंभ 2025चे आयोजन लखनौ या ठिकाणी पार पडलं. 24वी हिंदी महासागर रिम असोसिएशन बैठक पार पडली आहे श्रीलंका येथे. चला, तिसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच भारतातील पहिले क्वांटम टेस्ट बेडचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? हे भारतातील पहिले क्वांटम टेस्ट बेड आहे. सिलिकॉन, ज्याला आपण सिलिकॉन व्हॅली पासून ते क्वांटम व्हॅली आपण निर्माण केलं आहे आपल्या अमरावतीमध्ये. हे आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, लक्षात ठेवा. आणि हे होणार आहे अमरावतीमध्ये. पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेशमधील अमरावती, महाराष्ट्रातील नाही. ओके, हे पहिले क्वांटम टेस्ट बेड लक्षात ठेवा. अमरावती हे भारतातील पहिले क्वांटम व्हॅली पण आहे या ठिकाणी. भारतातील पहिले क्वांटम व्हॅली जी विकसित करण्यात आली आहे ती अमरावतीमध्येच विकसित करण्यात आलेली आहे, जी राजधानी देखील आहे आंध्र प्रदेशची. अमरावती लक्षात ठेवू शकता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी आज अमरावती येथे भारतातील पहिल्या स्वदेशी प्रगत क्वांटम कम्प्युटिंग टेस्ट बेडचे उद्घाटन करतील. या उद्घाटनामुळे आंध्र प्रदेशमध्ये देशांतर्गत क्वांटम तंत्रज्ञानाची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी एक समर्पित परिसंस्था निर्माण होईल, ज्यामुळे इतिहास घडेल. चला, जे काही पहिले गोष्टी त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारा भारतातील पहिलं राज्य कोणता बनला आहे? हा राज्य आहे गुजरात. ग्राहकांच्या खात्यामध्ये कमीत कमी 50,000 रुपये रक्कम शिल्लक ठेवण्याची अट घालणारा भारतातील पहिला बँक कोणता बनला आहे? तर तो ICICI बँक. भारतातील पहिला iSTEM उत्प्रेरक केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? हे आहे NIT कालिकत या ठिकाणी. बालकायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनेलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे पंजाब. भारतातील पहिली तिरंदाजी लीग कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी, दिल्लीमध्ये. QR कोडवर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस पद्धत सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे इंदोर. चला, चौथा प्रश्न. नुकतेच भारतीय लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटच्या पहिल्या खोल समुद्रातील नौकानयन मोहीम, ज्याला समुद्र साहस असं नाव दिलं आहे, ते कोणत्या ठिकाणातून त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे? हे तोफखाना रेजिमेंटचं पहिलं खोल समुद्रातील नौकानयन आहे, ज्याचं नाव ठेवण्यात आलं समुद्र साहस म्हणून, आणि त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला मुंबईमधून. पर्याय क्रमांक 1 मुंबई. लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी भारतीय नौदल जो आहे, या भारतीय नौदलाचं पश्चिम कमांड देखील आहे. भारतीय नौदलाचं पश्चिम कमांड मुंबईला आहे, लक्षात ठेवा. भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी यांनी 15 जानेवारीला भारतीय भूदलाचं दिवस पण असतो. पुढचा पाचवा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच श्रीलंका ते भारत हा धोकादायक टप्पा पार करणारी जगातील पहिली पूर्णपणे अंध जलतरणपटू कोण ठरलेली आहे? ओके, हे तर महाराष्ट्राचे, लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे ईश्वरी पांडे. पर्याय क्रमांक 1 ईश्वरी पांडे हा जो यांनी जे आहेत पूर्णपणे अंध जलतरणपटू बनलेले आहेत जगातील पहिले. त्यांनी श्रीलंका ते भारत हा जो काही टप्पा आहे तो पार केला. जगातील पहिली दृष्टीहीन जलतरणपटू 17 वर्षाची आहेत कुमारी ईश्वरी कमलेश पांडे. हिने धोकादायक असलेला जो काही ठिकाण आहे तो म्हणजे तलाई मन्नार. तलाई मन्नार जे श्रीलंकेमध्ये येतं, तलाई मन्नार ते धनुष्यकोडी जो भारतामध्ये धनुष्यकोडी या 38 सागरी किलोमीटर अंतराची पालकची समुद्रधुनी अवघ्या 11 तास 15 मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ही ऐतिहासिक मोहीम फत्ते करणारी ईश्वरी ही पहिली दृष्टीहीन जलतरणपटू ठरलेली आहे. लक्षात ठेवा, IMP आहेत. हिच्या धाडसाचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तलाई मन्नार कुठे येतं तर
श्रीलंकेमध्ये येतं. आणि धनुष्यकोडी कुठं आहे? धनुष्यकोडी म्हणजेच एकदम शेवटचं टोक भारताचं, जे श्रीलंकेला आता जोडणार आहे, असं त्याला आपण धनुष्यकोडी असं म्हणतो. पुढचा प्रश्न, नुकत्याच IPLच्या इतिहासात भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नुकतेच कोणी केलेलं आहे? सर्वात जास्त षटक कोणी मारलं असेल? षटक म्हणजे काय? षटकार आहेत हे. ओके. सर्वात जास्त सिक्स कोणी मारले असतील? जवळपास 185 सिक्स हे आहेत भारतीय पहिले म्हणलेले आहेत. त्यांचं नाव विराट कोहली, पर्याय क्रमांक 4. तिकडे विराट कोहली यांच्या नावावरती 185 सिक्स आहेत. 2 नंबरला आहेत KL राहुल, ज्यांनी 184 सिक्स मारले आहेत. KL राहुल 2 नंबरला येतं. 3 नंबरला येतं आपले रोहित शर्मा. रोहित शर्मा यांचे IPLमध्ये 148 सिक्स आहेत आत्तापर्यंत, लक्षात ठेवा. हे झाले त्याच्या क्रमावर, हे भारतीय आहेत बरं का. ओके. हे जे ना, हे भारतीय आहेत, हे भारतीय आहेत. परंतु IPLमध्ये मी जर म्हटलं सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर असतील? IPLमध्ये सर्वाधिक षटकार कुणी मारले, सर्वात जास्त सिक्स, ज्यानं जवळपास 3 दोन्ही 6 म्हणजे 126 सिक्स मारले तर, ज्याचं नाव आहे ख्रिस गेल. ख्रिस गेल, त्याला आपण सिक्स मशीन असं म्हणतो. ख्रिस गेल यांनी सर्वात जास्त सिक्स IPLमध्ये आत्तापर्यंत मारलेले आहेत. मात्र भारतीय जर म्हटलं तर हे येतं 1 नंबरला विराट कोहली, 2 नंबरला KL राहुल, 3 नंबरला रोहित शर्मा. आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि जे काही विराट कोहली ते RCB या संघाकडून खेळतात. आणि RCB हा संघ गेल्या वर्षीचा 18वा जो IPL आहे, हा 18वा IPL 2025चा विजेता देखील बनलेला आहे. आणि यंदा जो 19वा IPL आहे, त्यामुळे सर्वात महागडा फ्रँचायझी, महागडा संघ कुठला असेल तर तो इथला RCB आहे. मात्र RCBचे कॅप्टन आहे रजत पाटीदार. रजत पाटीदार. मग क्रीडाविषयी काही पॉईंटवरती आपण चर्चा करूयात. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026चा विजेता बनला किमी अँटोनेली. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026मध्ये भारताचे एकूण पदके किती असतील तर ते 5 पदके आहेत. फेब्रुवारी महिन्यासाठी ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ कोण असतील? अरुंधती रेड्डी. इंडियन ओपन 2026 स्क्वॅश महिला एकेरीची विजेती आहे अनाहत सिंग. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027चे आयोजन माल्टा या ठिकाणी करण्यात आले. नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चे आयोजन ओडिशा या ठिकाणी करण्यात आले. जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028चे आयोजन आहे भुवनेश्वर या ठिकाणी. पुढचा प्रश्न महत्त्वाचा. दरवर्षी जागतिक कला दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? जागतिक कला दिवस, वर्ल्ड आर्ट डे म्हटलं तर हरकत नाही. ओके. हा जो काही दिवस असतो तो दिवस साजरा करण्यात येत असतो दरवर्षी 15 तारखेला, 15 एप्रिलला, पर्याय क्रमांक 4. 15 एप्रिल ही जयंती असते एक महानतम पेंटरची, ज्यांचं नाव आहे, ज्यांनी मोनालिसा हे चित्र खूप प्रसिद्ध काढलं, ते तर लिओनार्डो दा विंची. लिओनार्डो, तुम्ही नाव ऐकलं असेल, द विंची, महानतम पेंटर, लक्षात ठेवा. ओके. लिओनार्डो दा विंची हे पेंटर आहेत. त्यांची जयंती असते 15 एप्रिल, जो आपण जागतिक कला दिन म्हणून आपण काय करत असतो? साजरा करत असतो. मग त्या आणि यावर्षीचा जो काही विषय आहे, यावर्षी जो काही विषय किंवा थीम म्हणा तुम्ही, तो थीम आहे अभिव्यक्तीची बाग. अभिव्यक्तीची बाग, मी मराठीमध्ये सांगतो. अभिव्यक्तीची बाग, कलेद्वारे समाजाची जोपासना. कलेद्वारे समाजाची जोपासना. ही आहे यंदाची विषय किंवा यंदाचा थीम. अभिव्यक्ती बाग, कलेद्वारे समाजाची जोपासना. मग एप्रिल महिन्यामधील जे काही दिवस आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकली तर रिव्हिजन आपलं खूप छान पद्धतीने होऊन जाईल. उत्कल दिन असतो 1 एप्रिलला. 2 एप्रिलला असतो जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिलला आहे राष्ट्रीय सागरी दिन, राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला आहे जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिलला आहे CRPFचा शौर्य दिवस. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिलला असतो शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिवस. 14 एप्रिलला असतो अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जागतिक चगास रोग दिन. 15 एप्रिलला असतो महिला बचत दिवस. 18 एप्रिलला आहे जागतिक वारसा दिन. 21 एप्रिलला राष्ट्रीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन किंवा जागतिक भाषा दिन. 24 एप्रिलला आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन.
25 एप्रिलला असतो जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिल आहे जागतिक बौद्धिक संपदा दिन किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. नुकत्याच प्रसिद्ध बॅडमिंटनपटू व्हिक्टर एक्सेल्सन, खूप महानतम खेळाडू होते व्हिक्टर एक्सेल्सन, यांनी बुधवारी निवृत्तीची घोषणा केली. तर असून त्यांचा संबंध कोणत्या देशाचे आहे? व्हिक्टर एक्सेल्सन हे डेन्मार्ककडून खेळत होते. पर्याय क्रमांक 1 डेन्मार्क लक्षात ठेवा. आणि असाही क्वेश्चन फिरून विचारू शकतात की व्हिक्टर एक्सेल्सनचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होते. डेन्मार्कचे राजधानी काय असेल? कोपनहेगन आहे. डेन्मार्कचे राजधानी येतं कोपनहेगन लक्षात ठेवा. आणि भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू कोण असतील? पी.व्ही. सिंधू. पी.व्ही. सिंधू, पुसरला वेंकट सिंधू म्हणतो आपण. अच्छा, सर्बिया या ठिकाणी येतोय आपला. सर्बियाचा महानतम टेनिस खेळाडू कोण असेल? सर्बियाची राजधानी बेलग्रेड आहे. माझा टेनिसपटू कोण असेल? नोवाक जोकोविच. तुम्ही नाव ऐकलं असेल, नोवाक जोकोविच. हा कुठला आहे? हा सर्बियाचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच हंगेरी या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? हंगेरी या देशाची राजधानी तर बुडापेस्ट. बुडापेस्ट ही राजधानी हंगेरीची. आणि नवीन बनलं तर पीटर माग्यार. पर्याय क्रमांक 2 पीटर माग्यार लक्षात ठेवा. आणि हंगेरी हा युरोप खंडामध्ये येतो. ॲक्च्युली युरोप खंडामध्ये येतो, लक्षात ठेवा हंगेरी. आणि हंगेरी ह्या देशामध्ये जे काही गवताळ मैदानी प्रदेश आहे त्याला काय म्हणतात? हंगेरी या देशामध्ये आढळणाऱ्या गवताळ मैदानी परिसर म्हणतात पुस्ताज. पुस्ताज लक्षात ठेवा हंगेरी. मग जे काही नवीन जे प्रमुख बनले तर त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष येतं डोनाल्ड ट्रम्प. तैवानचे राष्ट्राध्यक्ष आहेत लाई चिंग ते. ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान म्हणले तर अँथनी अल्बनीज. दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत ली जे म्यांग. श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत अनुराग कुमार दिसानायके. श्रीलंकेचे पंतप्रधान आहेत हरिणी अमरसूरिया. थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणले तर अनुतिन चार्नविराकुल. जपानची पहिली महिला पंतप्रधान येतात साने तकाईची. नेपाळचे पंतप्रधान येतात बालिन शाह. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी. जर्मनीचे चान्सलर येतात फ्रेडरिक मर्ज. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष तारिक रहमान. बांगलादेशचे पंतप्रधान येतात तारिक रहमान. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइजू. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमिर. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन. आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष नवीन बनले तर लुला द सिल्वा. अंतिम 10वा प्रश्न. नुकत्याच ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षांच्या इतिहासात प्रथमच लष्कराचं जे काही कमान आहे ही कमान एका महिलाकडे सोपवण्यात आली. ती महिला कोण आहेत? ठीक आहे, म्हणजे ऑस्ट्रेलिया देशाच्या लष्कराची प्रमुख आता एक महिला बनली. त्यांचं नाव आहे सुसान कोयल. पर्याय क्रमांक 1 सुसान कोयल लक्षात ठेवा. आणि साने तकाईची येतं जपानची पहिली महिला पंतप्रधान साने तकाईची. ऑस्ट्रेलियावरती एक नजर आपण टाकूयात. हा जो खंडच आहे ॲक्च्युली ऑस्ट्रेलिया हा बेटांचा खंड असे म्हणतो आपल्याला. बेटांचा खंड. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये भरपूर देश येत नाहीत, कमी देश आहेत, पण आहेत मात्र देश. ओके, हा आहे ऑस्ट्रेलिया नावाचा देश. आणि हे आता टोटल खंड. कळतं का? न्यूझीलंड पण ह्याच्यामध्येच येतो. ओके, आणि ऑस्ट्रेलियाची काय राजधानी ती कॅनबेरा आहे या ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे. ऑस्ट्रेलियाचं चलन येतं ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बनीज. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष येतात ओके, हे काढा, हे नेपाळचं आलं. ओके, आणि सर्वात लहान खंड मानतो आपण ऑस्ट्रेलियाला. सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया. राष्ट्रीय खेळ कुठला असेल? क्रिकेट आणि फुटबॉल आहे. आणि या ठिकाणी आपण व्यवस्थित बघितलं तर कोरल सी आहे बघा या ठिकाणी. ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व किनारपट्टी या ठिकाणी संपूर्णतः कोरल रीप आहे. संपूर्ण जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्तिका ज्याला आपण ग्रेट बॅरियर रीप म्हणतो. रीप म्हणजे काय? कोरल किंवा प्रवाळ बेट. ग्रेट बॅरियर रीप या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा कॅनबेरा या ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर जे काही ओके, ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर वाळवंटवर येतात. गिब्सन वाळवंट आहे, गिब्सन आहे, ग्रेट सँडी आहे, ग्रेट व्हिक्टोरिया आहे, अशी वाळवंट येतात. पर्थ ऑस्ट्रेलियामध्ये येणारे जे महत्त्वाचे शहर आहेत ना ते विचारतात पेपरला. पर्थ नावाचं एक शहर ऑस्ट्रेलियामध्ये येतं. सिडनी नावाचं ऑस्ट्रेलिया शहर आहे. ओके, सिडनीमध्येच ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रीय स्मारक पण आहे ज्याला आपण ऑपेरा हाऊस म्हणतो आपण. ऑपेरा हाऊस हे राष्ट्रीय स्मारक ऑस्ट्रेलियाचंच आहे. या ठिकाणी न्यूझीलंड आहे. न्यूझीलंडचे राजधानी वेलिंग्टन. आणि न्यूझीलंडला हरवून आपण T20चं वर्ल्ड कप यावर्षी जिंकलेलं आहे. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचा
चालू घडामोडीचे त्याचे विश्लेषण. बघूयात कालच्या प्रश्नांवरती एक नजर, कारण रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. नुकत्याच बिश्केक येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली असतील? तर त्यात 17. विस्डेन अल्मनॅक 2026च्या पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? दीप्ती शर्मा. नुकतेच मॉन्टे कार्लो टेनिस मास्टरच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कराजला पराभूत करून कोणी अव्वल स्थान मिळवलं आहे? जानिक सिन्नर इटलीचा खेळाडू. नुकतेच कोणत्या राज्यात जलसुरक्षेच्या दृष्टीने प्रोजेक्ट हिमसरोवर सुरू करण्यात आलं? हे राज्य आहे लडाख. नुकतेच ICCने मार्च महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाला घोषित केलं असेल? तर ते येतं संजू सॅमसन आणि महिलामध्ये येतं अमेलिया कीर. त्यानंतर नुकतेच जागतिक चगास रोग दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? हा असतो 14 एप्रिलला. IPLमध्ये 4000 धावा बनवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू बनले तर शुभमन गिल. नुकतेच 18चे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत स्मृती मंधाना. नुकतेच वन्यजीवांचे संरक्षण आणि नाजूक परिसंस्थांचे जतन करण्यासाठी कोणाला मच्छली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? अनिता चौधरी यांना. आणि उपग्रह इमारत म्हणून ओळखले जाणारे नुकतेच पाडण्यात आलेले एक एकता भवन आहे, हे कोणत्या ठिकाणी होतं? हे पाटणा बिहारची राजधानी या ठिकाणी होतं, लक्षात ठेवा. हे होते आपले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. दिनांक 11-12 एप्रिल 2026 रोजी कोणत्या ठिकाणी शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं परिषद पहिलं परिषद हे नुकतंच ज्याला मराठी साहित्य संमेलन म्हणतो आपण, हे पार पडणार आहे. ओके, हे पार पडलं आहे. कोणत्या ठिकाणी कमेंट बॉक्स मला सांगायचं आहे. तर थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. आपलं अनबोस्टचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा सर्वजण. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवू शकता. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्कॅन करून टेलिग्राम चॅनल पण नक्कीच जॉईन करायचं आहे. हे आपलं इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवरती नक्कीच फॉलो करा या QR कोडवरती स्कॅन करून. चला, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच पाठवा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. जय हिंद.